2 मिनिट्स वेट करू आपण. Yes, continue. Can we start? ऑल क्लियर आहे का? येस. एवढा वेळ मी वेट करत होतो प्रणव. आता आवाज येतोय का बघा? येस, एम आय ऑडिबल? Yes, I hope you can listen. Yes. Good evening, friends. Rules of debit and credit एकदा रिवाइज करू आपण. देन गुड्स साठी आपण जे वर्ड्स बघितलं होतो ते एकदा रिवाइज करू. देन आपण ट्रान्झॅक्शन्स कडे जाणार आहे. ओके. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. फर्स्ट वन इज पर्सनल अकाउंट. येस, प्लीज तुम्ही पण माझ्यासोबत लाऊडली म्हणायचंय. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. रिसिव्हर म्हणजे घेणारी व्यक्ती असेल तर त्याला डेबिट, गिव्हर असेल तर त्याला क्रेडिट. ओके. ये सिर्फ पर्सनल अकाउंट के लिए है. डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. सर फिर रियल अकाउंट और नॉन अकाउंट क्या है? रियल अकाउंट का रूल है डेबिट व्हाट कम्स इन एंड क्रेडिट व्हाट गोज आउट.
डेबिट व्हॉट कम्स इन, जे बिझनेस मध्ये येणार आहे त्याला डेबिट. डेबिट व्हॉट कम्स इन टू द बिझनेस, क्रेडिट व्हॉट गोज आउट ऑफ द बिझनेस. ओके, तर बिझनेस वर्ड दिलेलं नाहीये, बट तुम्हाला समजायला पाहिजे. दिस इज फॉर रियल अकाउंट. Now for nominal account, debit all expenses and losses, credit all incomes and gains. जर एक्सपेन्स और लॉस असतील, मीन्स खर्च किंवा नुकसान असेल तर डेबिट, इन्कम और गेन असेल तर क्रेडिट. डेबिट all expenses and losses, credit all incomes and gains. This is for nominal account. ह्याला आपण रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट म्हणतो, और गोल्डन रूल्स पण म्हणतात. ओके, आय होप सगळ्यांना लर्न झालेलं आहे. लर्न झालेलं नसेल तर जोपर्यंत लर्न होत नाही तोपर्यंत मी आहे तुमच्या सोबत. ओके, येस. गुड्स साठी वर्ड्स आपण कुठले बघितलं होतं, आठवतंय का? हे तुम्ही लिहिलात का हो? मी काल ऍज अ लिस्ट तुम्हाला लिहून दिलेलं आहे. गुड्स साठी आपण कुठले वर्ड्स यूज करणार, लर्न करायचंय का नाही? मी एक्सप्लेन करतो ना तुम्हाला, लर्न करू नका, लॉजिकली लक्षात ठेवू आपण. सो गुड्स परचेस केलेले असतील, काय हो, गुड्स खरेदी केलेले असतील, परचेस केलेले असतील तर काय करायचं, परचेसेस अकाउंटला डेबिट करायचं किंवा परचेसेस अकाउंट यूज करायचं. काय करायचं, डेबिट और क्रेडिट ते नंतर बघू. गुड्स खरेदी केलेले असतील, परचेस केलेले असतील तर कुठला अकाउंट यूज करणार? फॉर गुड्स यू कॅन यूज परचेसेस अकाउंट. इफ गुड्स आर सोल्ड or in case of sale of goods, you have to use sales account. गुड्स सेल केलेले असतील, विकलेले असतील तर कुठला अकाउंट यूज करायचा हो? गुड्स साठी सेल्स अकाउंट. या दोन मध्ये प्रॉब्लेम आहे का मला सांगा? ह्याच्यामध्ये काय क्वेरी आहे का? परचेसेस अँड सेल्स, खरेदी असेल, परचेसेस असेल तर परचेसेस अकाउंट, सेल्स असेल, विकलेले गुड्स और सेल ऑफ गुड्स असेल तर सेल्स अकाउंट. इन केस ऑफ गुड्स म्हणजे गुड्स ऐवजी ते अकाउंट यूज करायचं. नेक्स्ट, मी एक्सप्लेन केलेलं नाहीये, बट मी तुम्हाला लिहून दिलं होतं. आता मी ते एक्सप्लेन करतोय, प्लीज कॉन्सन्ट्रेट, फार इम्पॉर्टंट आहे. समजा तुम्ही एक शॉपला, मी एक एक्झाम्पल घेतो हा, हे बिझनेसच्या अँगलने आपण नंतर विचार करू. आता समजा तुम्ही कुठे गेला, तो कुठल्या शॉपला जाता तुम्ही जास्त? तुमचे क्लोथ्स परचेस करण्यासाठी कुठं जाता हो सोलापूरमध्ये, मला सांगा. क्लोथ्स परचेस करण्यासाठी तुम्ही कुठं जाता? कुठं जीन्सचं शॉप? ऍटलान्सला. ओके, ऍटलान्सला. वेस्ट साइड एक्झाम म्हणतायत, ऍटलान्स एक दोन तीन जण म्हणलेले. ओके, ऍटलान्स आपण एक्झाम्पल घेऊ. तुम्ही कुठे गेला ऍटलान्सला? तुम्ही गेला, हे तुम्ही आहे. सर आम्ही असं दिसत नाही, ठीक आहे, असं समजावं तुम्ही, हे तुम्ही आहे. फार खुश आहात तुम्ही, 10th पास आउट आहे. तुम्ही गेलात ऍटलान्सला.
10th पास झाल्यामुळं पॅरेंट्स म्हणले चला शॉपिंगला आता एन्जॉय करू, थोडंसं पार्टी करू. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही म्हणलात मला पॅन्ट शर्ट पाहिजे. पप्पा कुठे घेऊन गेले? ॲटलान्सला घेऊन गेले. आणि तुम्ही जाऊन काय केलात? परचेस केलात जीन्स. किती पाहिजे हो तुम्हाला जीन्स? जीन्स किती पाहिजे? येस, कितने जीन्स चाहिए? 4 ओके, 4 और टी-शर्ट्स? टी-शर्ट्स कितने? यस मित्रों, 5 टी-शर्ट्स. ओहो! ओके, 5 टी-शर्ट्स. 50-60 एग्जाम्पल के लिए कुछ भी सर, आप ले लीजिए 50-60 अपना ही है सर, एटलांस अपना ही है. वैसे नहीं, थोड़ा हां. आय होप तुम्हाला समजलंय. तुम्ही काय केला तो 4 जीन्स अँड 5 टी-शर्ट्स तुम्ही घेतलात. ओके. मग प्रॉब्लेम असं झालं, आता सध्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला ट्राय करायला दिलं नाही. काय करायला दिलं नाही? ट्राय करायला दिलं नाही त्यांनी. जीन्स पण ट्राय करायला दिले नाही, टी-शर्ट्स पण नाही. तुम्ही डायरेक्टली घेऊन आलात. 4 जीन्स, 5 टी-शर्ट्स. तुम्ही फार खुश होतात. बट अनफॉर्च्युनेटली 2 जीन्स अँड 3 टी-शर्ट्स डॅमेज होते. डॅमेज. म्हणजे 5 आउट ऑफ 9 डॅमेज्ड पीसेस त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही तेव्हा बघितला नाहीत पर्चेस करताना. घरी आल्यानंतर बघितलात. तुम्ही काय करता? What would you do of 2 jeans and 3 टी-शर्ट्स which are damaged? डॅमेज्ड मटेरियल तुम्हाला दिलेले आहेत. हर्षवर्धन म्हणतायत रिटर्न, गोपाल म्हणतायत रिटर्न, प्रणव म्हणतायत रिटर्न, प्रताप पण म्हणतायत आम्ही रिटर्न करतो सर. आणि बाकीचे काय? आम्ही झोपणार सर. आम्ही आन्सर देणार नाही सर. हरीश पण म्हणतायत रिटर्न. काय करणार मला ते तर सांगा हो. जाऊन भांडण करणार, रिटर्न करणार, काय करणार तुम्ही? जे वाटतंय ते सांगा. व्हेरी गुड. रोहित, अनिकेत पण म्हणतात रिटर्न. ओके. भाग्यश्री पण म्हणतायत रिटर्न. जे सगळेच म्हणतायत, ऍग्री करतायत मला, की तुम्ही रिटर्न करणार. ओके. आता मी जे हे स्टोरी सांगितलं, मारामारी करणार. अहो नाही. मी सहज सांगितलं, तसं काय करायचं नाहीये प्रणव. मारामारी वगैरे करायचं नाहीये. आपण प्रोफेशनल होणार आहे. तुम्ही कॉमर्स फील्डमध्ये आलात. तुम्ही सीए करणार, सीएस करणार, सीएमए करणार. प्रोफेशनल्स होणार तुम्ही. असं करायचं नसतं. ओके. तुम्ही जाऊन रिटर्न करणार समजा. मग आता जे हे प्रोसिजर झालं ना, तुम्ही जे आता रिटर्न करणार आहे ना, त्याला पर्चेस रिटर्न म्हणतात. पण ते तुमच्या अँगलने झालं. हो. वैष्णवी तुम्ही तुम्ही स्वतः बघत नाहीये का? तुमचा व्हिडिओ ऑन झालं होतं. वैष्णवी, येस मला रिप्लाय करायचा आहे. ओके. नो इश्यूज. ऐका ना, पर्चेस रिटर्न कसं झालं? तुमच्यासाठी हां ते. बिझनेसच्या अँगलने नंतर विचार करू. तुम्ही काय केला होता तो पर्चेस केला होता. बरोबर आहे का? हे खरेदी केला होता. 4 जीन्स अँड 5 टी-शर्ट्स तुम्ही पर्चेस केला होता. 4 जीन्स अँड 5 टी-शर्ट्स तुम्ही पर्चेस केला होता. त्यामधले तुम्ही 5 रिटर्न केलात. पर्चेस केलेले जीन्स अँड टी-शर्ट्स तुम्ही जाऊन रिटर्न केलात. दॅट इज पर्चेस रिटर्न. 4 जीन्स अँड 5 टी-शर्ट्स तुम्ही पर्चेस केला होता. त्यामधले 2 जीन्स अँड 3 टी-शर्ट्स तुम्ही काय केलं तो रिटर्न केला. दॅट इज पर्चेस रिटर्न. तुम्ही आधी पर्चेस केलेले गुड्स रिटर्न केलात. तुमच्यासाठी काय झालं पर्चेस रिटर्न. बट थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ॲटलान्स. ॲटलान्सने काय केलं होतं? आधी तुम्हाला सेल केलं होतं.
ऍटलान्सने आधी तुम्हाला सेल केलं होतं. जीन्स वगैरे सेल केलं होतं ना, जीन्स अँड टी शर्ट्स तुम्हाला सेल केले होते. ऍटलान्सच्या विचार करा आता. मग त्यामध्ये काही तुम्ही रिटर्न आणलात. सोल्ड केलेले गुड्स, सेल केलेले गुड्स, विकलेले गुड्स तुम्ही परत आणलात. मग ऍटलान्सला तर सेल केलेले गुड्स परत मिळाले. मग त्यांच्यासाठी सेल्स रिटर्न. वर्डचं मीनिंग समजलं का बघा. बिझनेसच्या अँगलने आपल्याला विचार करायचा आहे. बट मी एक्झाम्पल देऊन मीनिंग समजायचं ट्राय केलेलं आहे. पर्चेस रिटर्न म्हणजे काय असतंय आणि सेल्स रिटर्न म्हणजे काय असतंय. तुम्ही पर्चेस केलेले गुड्स जर रिटर्न केलेले असतील, तर पर्चेस रिटर्न. सेल केलेले गुड्स, विकलेले गुड्स आपल्याला परत मिळाले, तर सेल्स रिटर्न. मीनिंग समजलंय का हो? मीनिंग समजलंय का? येस ऑर नो मध्ये मला आन्सर द्यायचंय. तरुण तुम्ही लेट जॉईन झालात, वेट करा. बाकीच्यांना समजलंय का? व्हेरी गुड. ओके. मी समराईज करतो परत एकदा. आता समजतंय का बघा, जे लेट जॉईन झाले त्यांनी. सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, तर कसं लक्षात ठेवायचं बघा. हे बाकी मी स्टोरी क्लोज करतो. परचेस केलेलं असेल, खरेदी केलेले असतील आपण गुड्स, तर कुठला अकाउंट यूज करायचं? गुड्स अकाउंट ऐवजी परचेसेस अकाउंट. ओके. फर्स्ट वन आहे बघा, परचेसेस अकाउंट. गुड्स ऐवजी परचेसेस अकाउंट यूज करायचं. कधी? गुड्स परचेस केलेले असतील तर, खरेदी केले असतील तर. समजा गुड्स सेल केलात, गुड्स सेल केलात, विकलात, तर सेल्स अकाउंट यूज करायचं. गुड्स तुम्ही काय केलात? सेल केलेला असेल, सेल ऑफ गुड्स असेल, गुड्स विकलेला असाल तुम्ही, तर तुम्ही काय करायचं? सेल्स अकाउंट यूज करायचं इन्स्टेड ऑफ गुड्स अकाउंट. नेक्स्ट बघा, परचेस केलेले गुड्स. आता तुम्हाला बिझनेसच्या अँगलने विचार करायचा. बिझनेसमध्ये आपण गुड्स परचेस पण करत असतो, खरेदी करत असतो. त्यामधले समजा काही डॅमेज निघाले, जसं तुमचे जीन्स अँड टी शर्ट डॅमेज निघाले होते. बिझनेस परचेस करताना म्हणजे बिझनेसमध्ये आपण ज्याचा पण बिझनेस करतो. समजा तुमचं टीव्हीचं शोरूम आहे. तुम्ही टीव्ही परचेस करता. त्याच्यामध्ये काही डॅमेज निघाले. तुम्ही रिटर्न पाठवणार ना कंपनीला, म्हणजे ज्याच्याकडून परचेस केला त्यांना. त्याला आपण काय म्हणतो? परचेस रिटर्न. परचेस केलेले गुड्स त्यांनी म्हणले रिटर्न केलो आपण. तर गुड्स ऐवजी परचेस रिटर्न अकाउंट यूज करायचंय. सर हे कसं यूज करायचं? येतंय ट्रान्झॅक्शन मध्ये. नंतर कळेल. गडबड करू नका. मला फक्त वर्ड समजावून सांगायचं होतं. मीनिंग वर्डचं. नेक्स्ट बघा सेल्स. सेल्स म्हणजे काय हो? तुम्ही गुड्स विकलात, सेल केलात. मग त्यामध्ये पण काही डॅमेज तुम्ही सेल करू शकता चुकून, बाय मिस्टेक. मग त्यामधले पण काही तुम्हाला रिटर्न मिळणार. विकलेले गुड्स, सेल केलेले गुड्स जर तुम्हाला परत मिळत असतील, तर सेल्स रिटर्न. हे बघा, सेल्स केल्यानंतर गुड्स आहे बघा, हे बिझनेस आहे समजा. तुम्ही गुड्स विकलात, ह्याला आपण सेल्स म्हणतो. हेच ह्याच्यातले डॅमेज पीस परत आले. परत आलेले आहेत. विकलेले गुड्स परत आले. सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. ओके. आता परचेस बघा. परचेस केलात म्हणजे काय केला तुम्ही? गुड्स बिझनेसमध्ये आले होते. परचेसेस. यातले काही डॅमेज तुम्ही परत दिलात. आता इथं एरो हे इथं जाऊ नका. मला एक एक्झाम्पल सांगायचं होतं. तुम्ही म्हणणार, "सर कुठं सेल्स रिटर्नकडे चाललात?" 1 मिनिट हां. समजा हे बिझनेस आहे. परचेस केल्यानंतर गुड्स आले. ह्याच्यातले डॅमेज तुम्ही परत पाठवलात. तर हे परचेस रिटर्न. ओके. हे डायग्राम वगैरे तुम्ही युज करायचं नाहीये. तुम्हाला सगळं कळणार आहे ट्रान्झॅक्शन बघितल्यानंतर. आता गडबड करायचं नाही. फक्त एवढं लिहून घ्यायचं होतं, जे तुम्ही आधीच लिहून घेतलेलं आहात. ओके. सो आपण आता ट्रान्झॅक्शन्स कडे जायचं का हो?
येस. ट्रान्झॅक्शन बघायचं का? ट्रान्झॅक्शन स्टार्ट करण्याआधी सगळ्यांनी एकदा व्हिडिओ ऑन करायचा आहे. हो, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचा आहे. स्टार्ट व्हिडिओ म्हणून तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. मी ऑफ करा म्हणल्यानंतर ऑफ करायचा. स्ट्रेट इरेक्ट बसायचंय तुम्ही. व्हिडिओ ऑन करा सगळे. मी ज्यांना बंद करायला सांगतो त्यांनी बंद करायचं. लगेच व्हिडिओ ऑन करायचंय. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करायचंय. काही जण ऑन करत नाहीयेत. प्रताप तुम्ही ऑफ करायचंय. बाकीचे काही जण चालू. आणखी ऑफ करा. हरीश ऑफ करा. हर्षवर्धन ऑफ करायचंय. ओम तुम्ही पण ऑफ करायचंय. प्रणव आता बघा. काही जण ऑनच केले नाही तो. येस. रोहित ऑफ करू शकता. भाग्यश्री ऑफ करा. हर्ष ऑफ करा. येस. तरुण ऑफ करू शकता. आय होप सगळेजण बसलेले. आता एक जण दोन जण मला उभारल्यासारखं वाटले. उभारून बघू नका प्लीज लेक्चर. येस प्रणव, नो इश्यूज. तुम्ही वेट करा. तुम्ही ऑफ करू शकता. येस. ज्यांचं पण चालू आहे अजून राहिलेले बंद करा. इरेक्ट बसायचं, स्ट्रेट बसायचं लेक्चरच्या वेळेस. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जास्त असतंय. ओके. नो इश्यूज प्रणव. आता सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं. आय होप कोणाचं चालू नाहीये. सगळ्यांनी बंद करायचं ज्यांचं पण चालू आहे त्यांनी. ट्रान्झॅक्शन बघायचं का? ट्रान्झॅक्शन नंबर 30. येस. वेट करायचंय. गडबड करू नका. परचेस्ड गुड्स फ्रॉम अजय. एक मिनिट. Yes. Purchased goods from Ajay of rupees 5,000 for cash. Purchased goods from Ajay of rupees
5,000 फॉर कॅश. आधी मिनिंग समजून घ्या. देन आपण टू अकाउंट्स, टाइप ऑफ अकाउंट, डेबिट और क्रेडिट बघणार आहे. परचेस्ड गुड्स, काय केलात तुम्ही? गुड्स परचेस केलात, खरेदी केलात. गुड्स काय केलात तुम्ही? परचेस केलात. फर्स्ट अकाउंट विल बी गुड्स अकाउंट. ते गुड्स अकाउंट आहे, कुठला अकाउंट युज करायचं ते नंतर, ऍट द एंड आपण ते बघणार आहे. ओके, आता आपण गुड्स अकाउंटच म्हणणार. परचेस केलो आपण गुड्स फ्रॉम अजय ऑफ ₹5,000 फॉर कॅश. अजय यांच्याकडून आपण गुड्स परचेस केलो फॉर कॅश. म्हणजे काय? 5,000 चे गुड्स परचेस केलो आणि ₹5,000 लगेच दिलेले आहे फॉर कॅश. म्हणजे ऑन क्रेडिट नाहीये, ते फॉर कॅश आहे. म्हणजे गुड्स परचेस केलो अँड ₹5,000 दिलो अजय यांना. मग ज्यांनी पण अजयच अकाउंट म्हणत होते ना, काल पण मी सांगत होतो, त्यांचं रॉंग होतं. का? तर तुम्ही कॅश दिलात ना, कॅश दिलात. सेकंड अकाउंट विल बी कॅश अकाउंट, नॉट अजयज अकाउंट. तुम्हाला ते कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी दिलेलं आहे तुमच्या माइंड मध्ये. तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी अजय, तर क्लिअरली परचेस केला, कॅश दिलात. गुड्स परचेस केल्यानंतर कॅश दिलात. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट, गुड्स परचेस केल्यामुळे. फॉर कॅश म्हणजे यू हॅव पेड ₹5,000. ₹5,000 पे केलात म्हणजे काय दिलात? कॅश. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. सर मग अजय येणार नाही का? नाही हो. अजय कधी येत आहे? येस, काही जणांचं करेक्ट होतं, काही जणांचं करेक्ट होतं. मी सगळ्यांचं रॉंग म्हणलेलंच नाहीये. ऐका ना हो, काही जण म्हणतील सर अजय काय येणार नाही. मला सांगा, ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालंय का नाही हो? गुड्स परचेस केलात, तुम्ही कॅश दिलात. आता अजयला अजून अमाऊंट द्यायचं वगैरे आहे का? पेएबल वगैरे आहे का? नाहीये. आपण गुड्स घेतलं, कॅश दिलो, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेलं आहे. अजयशी आता काही संबंध नाहीये आपलं. अजयच अकाउंट येणारच नाहीये. ओके. सर मग आपण ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शनला अजय यांचं नाव घेतलं असतं ना सर, इथं फॉर कॅश नसलं असतं, ऑन क्रेडिट असलं असतं, तर तुम्हीच म्हणता सर अजयचं अकाउंट घ्यायचं इथं. परचेस केलात गुड्स, गुड्स अकाउंट म्हणला असता तर तुम्हीच म्हणला असता सर. आणि कोणाकडून परचेस केलो? अजयकडून परचेस केलो, तुम्हीच म्हणला असता सर अजयचं अकाउंट लिहा म्हणून, ऑन क्रेडिट असेल तर. बट मला सांगा, तेव्हा आपण कॅश दिलो होतो का हो? तेव्हा आपण अजय यांना कॅश दिलो होतो का? नाही. मग तेव्हा त्यांना पेएबल होतं ना. त्यांना अमाउंट पेएबल होतं. आपण त्यांचा अकाउंट बघत होतो, जे युज करत होतो. त्यांना कॅश दिलोच नव्हतो. अजून ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं नाहीये. गुड्स परचेस केलं, पेमेंटच केलं नाही. ओके. तर अजयच अकाउंट येणार नाहीये. फॉर कॅश असल्यामुळे कॅश अकाउंट येणार आहे. येस. फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. गुड्स अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कुठला अकाउंट आहे हो? व्हेरी गुड. गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट. गुड्स अकाउंट इज रियल अकाउंट. Second, cash account is personal, real or nominal. Cash account is personal, real or nominal. Very good. सगळेजण रिअल अकाउंट म्हणतात. Cash account is real account. For debit or credit, you must know rule of a real account. Yes, debit what comes in, credit what goes out. Debit what comes in, credit was what goes out. बिझनेस मध्ये जर गुड्स येत असतील तर त्याला डेबिट, बिझनेस मधून गुड्स जात असतील तर त्याला क्रेडिट. आता फक्त मला गुड्स साठी सांगायचंय, डेबिट और क्रेडिट. तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांनी आन्सर द्यायचं. डेबिट और क्रेडिट काय करायचं? गुड्स अकाउंटला परचेस केलात,
तुम्ही गुड्स काय केला, तो गुड्स परचेस केलात म्हणजे खरेदी केलात. बिझनेस मध्ये गुड्स येणार ना. गुड्स परचेस केल्यानंतर खरेदी केल्यानंतर बिझनेस मध्ये गुड्स येणार. गुड्स कम्स इन टू द बिझनेस. डेबिट व्हॉट कम्स इन. सो गुड्स अकाउंटला डेबिट. कलर चेंज करतो मी, 1 मिनिट. गुड्स अकाउंटला डेबिट. Second account is cash account, which is also real account. Debit what comes in, credit what goes out. Yes, आता कॅश बघा, कॅशचा विचार करायचा होता. कॅश बिझनेस मध्ये येत असेल तर डेबिट, बिझनेस मधून कॅश जात असेल तर क्रेडिट. ट्रान्झॅक्शन बघा, गुड्स परचेस केला अजय यांच्याकडून आणि कॅश दिलात 5,000. कॅश दिलात ना 5,000. कॅश गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट. कॅश अकाउंटला क्रेडिट. कॅश अकाउंटला क्रेडिट. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. बट गुड्स अकाउंट ऐवजी कुठला अकाउंट करायचं सांगता का हो तुम्ही? गुड्स अकाउंटला मी ब्रॅकेट मध्ये लिहितो. येस, बघा तुम्ही गुड्स परचेस केला, सेल केला का परचेस रिटर्न आहे, सेल्स रिटर्न आहे, कुठलं वर्ड युज करायचं मला सांगा. तुम्हाला काय वाटतंय सांगा. गुड्स ऐवजी कुठलं वर्ड युज करायचं? व्हेरी गुड. परचेसेस अकाउंट. परचेस केले. सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. सगळ्यांनी प्लीज लिहून घ्यायचं. भरपूर जणांचं रॉंग आलं होतं. वेट करायचंय तरुण, मी सांगतो ना. येस, ऑलमोस्ट सगळेजण डन म्हणताय तो. एकांना डेबिट कळालेलं नाहीये, मी परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचं. Purchase from Jay of ₹5,000 फॉर कॅश. एकांना डेबिट समजलेलं नाहीये, मी एक्सप्लेन करणार आहे. गुड्स अकाउंटला डेबिट कसं आलं. गुड्स परचेस केलो. गुड्स काय केलो आपण? परचेस केलो म्हणजे खरेदी केलो.
गुड्स परचेस केलो त्यामुळे फर्स्ट अकाउंट इज गुड्स अकाउंट. गुड्स अकाउंट हे रिअल अकाउंट आहे वस्तू थिंग्स प्रॉपर्टी. रूल काय हो? रूल ऑफ रिअल अकाउंट, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येत आहे त्याला डेबिट, जे जात आहे त्याला क्रेडिट. गुड्स परचेस केलात तुम्ही, गुड्स खरेदी केलात, तर बिझनेस मध्ये गुड्स येणार आहे. मग बिझनेस मध्ये गुड्स येत असतील तर त्याला काय करायचं? डेबिट करायचं. डेबिट व्हॉट कम्स इन, गुड्स अकाउंट ऐवजी परचेस अकाउंटला डेबिट. सर हे कुठं युज होत आहे पुढं? मी नंतर सांगतो ना, नेक्स्ट टॉपिक मध्ये आहे ते परचेसेस अकाउंट वगैरे कुठे युज होणार आहे. ओके, डू नॉट वरी. आता सिरियल नंबर 31 सगळ्यांनी लिहायचंय. सिरियल नंबर 31, ट्रान्झॅक्शन नंबर 31. परचेस्ड मशिनरी ऑफ ₹50,000 फ्रॉम अविनाश ऑन क्रेडिट. फार इम्पॉर्टंट आहे, इथून फार इम्पॉर्टंट आहे. एव्हरी ट्रान्झॅक्शन इज इम्पॉर्टंट. Purchased machinery of ₹50,000 from Avinash on credit. Write down transaction number 31. तुम्ही ट्राय करणार का हो? ट्राय करा, मी वेट करतो 1 मिनिट. रॉंग असेल तरी चालतंय, मला तुम्ही ट्राय करा, मला सांगू नका. मला सांगितलं नाही तरी चालतंय, तुम्ही ट्राय करा, नंतर चेक करा, आपण घेणारच आहे. नो प्रणव, तुम्ही रॉंग सांगताय. पुष्कर करेक्ट आहे. हर्ष करेक्ट आहे. हर्ष तुमचं रॉंग आहे, परत एकदा विचार करा. येस, लास्ट 1 मिनिट रिमेनिंग आहे. लास्ट 1 मिनिट तुम्ही ट्राय करायचंय, तुमचं रॉंग होणार आहे. हर्षवर्धन तुमचं पण रॉंग आहे. मी सांगणार आहे तुम्ही कुठं रॉंग करताय. ओके, बट नेक्स्ट मीटिंग मध्ये लगेच सगळ्यांनी जॉईन व्हायचंय. न्यू मीटिंग मध्ये सगळ्यांनी लगेच जॉईन व्हायचंय. सी यू.